रामकृष्ण हरी सेवा समिती चोपडा आयोजित सकीर्तन पालखी पायी दिंडी वारीला उत्साहात प्रारंभ। चोपडा 27 जून रामकृष्ण हरी सेवा समिती चोपडा यांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या सकीर्तन पालखी पायी दिंडी वारीचे आज उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। आज सकाळी चोपडा येथून भाविकांच्या जयघोषात पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। ही पायी दिंडी सुमारे 22 दिवसांचा प्रवास करून 18 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असून त्याच दिवशी वारीचा समारोप होणार आहे। पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर पालखीची नगरप्रदक्षिणा करण्यात येणार असून त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम पार पडणार आहे। याशिवाय पंढरपूर येथे 7 दिवसांच्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या वारीत वारकरी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले असून विठ्ठलनामाच्या गजरात आणि भजनकीर्तनाच्या वातावरणात दिंडीचा प्रारंभ झाला। या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या उत्साहाने वारीला निरोप दिला। या ताई इकडे ताई या पुढे डावाला तो बघा मजा डावाला तो बघा अरे हो सुर आणि वीर 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 स्वामी कार्य पैसा धर स्वामी कार्य पैसा धर पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हरे राम बोला क्या माऊली चलो ये माऊली क्या ना विठ्ठल बरवा तो बरवा तो माधव बरवा सर्व तो बाजे राजा सर्व तो बाजे राजा। अरुणभाई गुजराती आणि हरिभक्त परायण बापू यांना मी विनंती करतो। महानंदा महानुभावा चक्रधरा वैश्वरा सहस्रपादा सहस्रकरा नयना कमलापती अवतार का धरिष्ठिती अगे सगुणा निर्गुणा जगजीवना वसुदेव देवकी नंदना हरिभक्त परायण जगन बापू यांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अखंड पडलेली वारी चोपड्यापासून आपण पंढरपूरपर्यंत नेत आहात। विठ्ठल हे एकच दैवत आहे की ज्याच्या हातात शस्त्र नाही। बाकी सर्व देवता असतील देव असतील प्रत्येकाजवळ शस्त्र आहे पण विठोबाजवळ शस्त्र नाही। दोन्ही हात त्याचे कमरेवर आहेत। असा हा विठोबा वैष्णवांचं महाराष्ट्राचं भारताचं आपल्या सर्वांचं दैवत हे विठ्ठल आहे। आणि या देवाला मी प्रार्थना करतो, पांडुरंगाला प्रार्थना करतो आमची वारी सुरक्षित येऊ दे, जाऊ दे, देवाचे दर्शन त्या ठिकाणी घडो
चोपड्यासाठी, जळगावसाठी, महाराष्ट्रासाठी चांगल्या पद्धतीने पाऊस पडो, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटो अशी आपण विठ्ठलाला प्रार्थना करूया. विठोबाचा बाहू तुळशी भजन करेना तो एका, विठोबाला वाहू तुळशी भजन करेना तो एका, विठोबाला वाहू बुक्का भजन करेना तो एक मुक्का, विठोबाला वाहू बुक्का भजन करेना तो एक मुक्का, विठोबाला वाहू फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहू फुले भजन करीती लहान मुले. जय जय विठोबा रखमाई पंढरीनाथ महाराज की जय. मावंग रखमाई दिसुदेव जोबा पुण्यका बेटी परब्रह्म रे चरणी वाहे मे माऊदारी जगा. जय जय देव जय पांडुरंगा हरिपा तुझी मला गळा ठेवणे करते तासे पितांबर चचरला देव सुरवानी ज्योतरे सर्व हनुमंत पुणे विराटी. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ पावे तुलना. जय देव हरी हरी कार्तिक भक्त जयती चंद्रभागे मध्ये मात्र दयाळ विश्वासी नामदेव बाबाची नामदेव बालदेव. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ पावे. आरती करणारा महादेवल केला देवले करल मित्रा माझा लोकले ज्ञान दे करण्यात कोणी अवतार मानला देवले गाणी आरती करणारा महादेवल केला देवले करल मित्रा माझा आरती करणारा. प्रगट गुरुदेव ईश्वर पातिके राज रागणे धरे मदन देवले आरती करणारा महादेवल केला देवले करल मित्रा माझा आरती करणारा. भागवे साधनाचे पाषाण चालवे पैसे सुखवाचे भगवंते आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा दत्तानंद मूर्ती बाई दयाळू आरती तुकारामा. तुझे आले मनोने राधो चरले मस्तक देवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा दत्तानंद मूर्ती बाई दयाळू आरती तुकारामा. दिन जनम कराल बाई परुले दयाळू दानत बोलन बाई वारे नमः. मधुसूदना पद्मनाभा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. हरी हेची व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास. माझी आस जन्मे तुझा दास जन्म जन्मे तुझा दास जन्म जन्मे तुझा दास. पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी वारी चुकोनी दे हरी. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. रामकृष्ण हरी श्री रामकृष्ण हरी पंढरपूर वारकरी सेवा समिती चोपडा संकल्पित रामायणकार आद्यकवी गुरुदेव महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा पालखी रथ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजे श्री शिवाजी महाराज यांचा झेंडा आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सोबत घेऊन आज चोपडा पुण्यनगरीमधून आम्ही पंढरपूर पुण्यनगरीपर्यंत पहिलंच वर्ष आमचं या वारीचं संकीर्तन आषाढी वारी पायी पालखी रथ दिंडी सोहळा हा आज चोपड्यामधून पंढरपूरच्या मार्गावर निघालेला आहे. सोबत भजनी मंडळ वारकरी आणि रस्त्याने आम्ही चांगल्या प्रकारे वारकऱ्यांच्या सेवा सुविधेसाठी ठेपे बांधलेले आहेत. चांगल्या प्रकारची सेवा त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. 22 दिवसांचा मुक्काम करून 23व्या दिवशी म्हणजे 19 जुलैला ही वारी पंढरपुरात पोहोचणार आहे.
या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेऊ, प्रदक्षिणा करू, चंद्रभागेत स्नान करू आणि तदनंतर 7 दिवसाचा सप्ताह त्या ठिकाणी ग्रामगीता प्रवचन असेल, तदनंतर देवी भागवत असेल आणि श्रीमद भागवत महापुराण कथेचंही आयोजन पंढरपुरात या वारीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खूप मोठा आज असा आनंद आमच्या चोपडा तालुक्यामधून मागची बऱ्याच वर्षांपूर्वी जी खंडित झालेली वारी होती ती आज आमच्या या भाविक भक्त आणि आमच्या चोपडावासियांच्या आशीर्वादाने, देणगीदारांच्या अनमोल सहकार्याने आज आम्ही ही दिंडी पुन्हा या ठिकाणाहून सुरू करीत आहोत. आम्ही भगवंताला, पांडुरंगाला त्या चरणी जाऊन विनंती करणार आहोत की आमच्या या गाव पंचक्रोशीला, तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, पर्यायाने राष्ट्राला सुख, शांती, संपदा, निरोगी दीर्घायुष्य लाभू द्या बाबा. आणि यावर्षी चांगलं पर्जन्यमान होऊन आमचा शेतकरी असेल, कामकरी असेल, नोकरदार असेल, उद्योग व्यावसायिक असेल, प्रत्येक घटक जे असतील त्यांना सगळ्यांना सुख शांती कशी मिळेल, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील असे आम्ही भगवंत चरणी प्रार्थना करायला जात आहोत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आज आम्ही चोपडा पुण्यनगरीमधून या संकीर्तन आषाढी वारी पायी पालखी रथाचं या ठिकाणी प्रस्थान होत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.